ते काय दाखवत आहे मी दाखवते. डॉली चाय वाला इकले बघले इकले बघ इकले. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. थोडासा आवाज खराब आहे, आता नीट झालाय. प्रियंका आज चालली आहे जिमला. काल सुट्टी मारली कारण थोडीशी आजारी होती. आज कशी तब्येत? जिमला चालली म्हणजे ठीक आहे. तर मी खाणार एक बनाना प्री वर्कआउट. तुला पाहिजे का रे? अर्धा. फायनली आज लाईट लावली बाबा यांनी लिफ्टमध्ये. रन विथ द फ्लो टी शर्टवर लिहिले. जाते का तू? रन फ्लो बरोबर जाते. आय एम अपोजिट टू दिस. किती सेट मारले? 2.5. Come on. एकच ते काय दाखवत आहे मी दाखवते. Come on. Good, good. 3, 4. गुड. 15 केले. 3चा एक सेट बरोबर. तर झालेली आहे जिम एकदम मस्त. प्रियंकाने पण आज चांगलं वर्कआउट केलंय, मी पण केलंय. सँडो घालून आलो होतो मी, त्यामुळे जरा पोझिंग बिझिंग फोटो बिटो काढलेत. अरे काय लागलं? लगेच 2 दिवसातच खराब केला शर्ट. डिकॅथलॉनचा शर्ट आहे बरं का. 2 दिवस झाले प्रियंकाला घालून. लहान मुलांसारखं काहीतरी सांडवती आहे. हां, मला वाटतं ग्रीस लागले मशीनचं. चला आज आहे सुट्टी. बघू आता. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. कुठं जायचं नाही, नुसतं घरात आराम करायचा आहे, मूवी बघायचे आणि बाळासोबत खेळायचं, बस एवढंच. तर मित्रांनो, जिम करून आलो आहे आम्ही. आता काहीतरी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करायचं आहे आम्हाला. काय घ्यायचं? एक लोणी स्पंज डोसा, एक इडलीचं आणि एक मेदू वड्याचं पार्सल. आता असं वाटते सगळं घरी घेऊन गेला असतं का? स्पंज डोसा आम्ही इथं खातोय आणि बाकीचं पार्सल घेऊन जाणार. कारण खूपच टेम्पटिंग होत होतं प्रियंकाला. भूक पण लागली. असं आहे. आज घरच्या ब्रेकफास्टला सुट्टी आणि आम्ही खाऊन आलो लोणी स्पंज डोसा आणि पार्सल घेऊन आलोय डोसा, इडली, 2 इडली आणि एक मेदू वडा. चला, एक लोणी स्पंज डोसा खाऊन आम्ही खातोय आता इडली आणि मेदू वडा. गॉड ब्लेस यू. मिरची पाहिजे का? मित्रांनो, मी सकाळ सकाळ इथं व्लॉग एडिट करत बसलो होतो आणि अचानक पाऊस चालू झालाय आणि तोही एकदम जोरदार.
हे बघा मित्रांनो, इथं वॉशिंग मशीन आहे. मागं आहे त्याला एक जाळी, पण त्या जाळीमध्ये एवढी माती साचली आहे, कचरा साचलाय की आता तो क्लीन करायचा. ते पाणी सगळं इकडे येते. हे बघा एवढा कचरा आहे इथे, एवढी माती साचली आहे. कपड्यांचा मुळा असतोच, पण माती पण असते. झालेली आहे जागा स्वच्छ आहे बघा, एकदम क्लीन झाले. टाक पाणी टाक. आता नाही अडकत. बघा तुम्हीच बघा, आम्हालाही तसं त्रास होतो, मगच क्लीन होतं. तसं क्लीन होतं थोडं ते दुखणारच. मग आमचं काही सुख असतं का सगळ्या गोष्टी थोडंच. आता मग हे असायचं, तुम्हाला नाही वाटत क्लीन नाही वाटत? बघा ही प्रियांका काय करते. नाही तुम्ही म्हणले ना नको घालू. एक्स्ट्राचे केस काढायचं काम चालू इथं. कसं वाटलं? एवढी एन्जॉय वाटलं. तुमच्या पोराकडून बदला घेते. ब्युटी पार्लर टाकते का तुझी प्रियांका? हा ब्युटी पार्लर किती इथपर्यंत आलतं, केलं की नाही क्लीन? बस आता बस बाबा. काय केलंय प्रियांका हे बघा मित्रांनो. दिसतंय का केस? आधीचे केस बघ, आधीचा फोटो बघा. डेंजर आहे बाबा हे. बघू इकडे काय झालं. हे बघा मित्रांनो, दवाखान्यात घेऊन गेलो होतो विवानला, कारण आज आम्हाला कुठेच जायचं नव्हतं बरं का. ताप आलाय त्याला आणि एकदम रडायला लागला होता. मग आम्ही जरा थोडस हे झालो, म्हटलं चला दवाखान्यात घेऊन. घरी टेम्परेचर चेक केलं मी, 100-101 होता आणि इथं आल्यावर पण तेवढंच. मग डॉक्टरांनी काय नाही ड्रॉप दिलेत. एकदम शांत पडलाय गडी. व्हायरल आहे ऍक्च्युली, मला झाल्यामुळे त्याला सर्दी. The left should not be used for children below 4 years of age. कोणता? Next one. हा, हे कसं आहे? हे गोड. मित्रांनो आलेलो आहे आम्ही दवाखान्यातून. नारळ घेऊन आलोय, जांभूळ आमच्यासाठी आणलेत आणि केळी. विवान आणि आई प्रियांका वरती गेले, मी गाडी पार्क करत होतो, आता वरती चाललोय. आम्ही जेवण करतोय. मला आहे इथं कालचं चिकन उरलंय, भाजीला शेंगा आहेत. आणि प्रियांका बघा काय खाती. प्रियांका इथं बाजरीची भाकरी आणि दूध एकदम चुरून मुरून खाती. जुने दिवस. A few moments later. ती चहा आणि तुळशीची पानं आहेत माझ्याकडे. कडक चहा बनवायचा आहे. सगळं टाकू आपण. आलं टाकू, गवती चहा टाकू, तुळशीची पानं टाकू. सगळ्यांना सर्दी झाली, आई राहिली फक्त. नको खाऊ आता ते. सगळं टाकले. और आगे डॉली चाय वाला. बस डॉली चायवाला सारखं दूध टाकता येते मला. करू का चालू बिझनेस? हे बघा मित्रांनो, हे मॅक्स्ट्रा ड्रॉप आहे. तर आम्ही गेलो होतो मेड प्लसमध्ये
तिथे बोलला की 4 वर्षापेक्षा छोट्या बाळाला देत नाहीत. मग आम्ही नाही घेतलं. मग दुसऱ्या मेडिकलवाल्याला कॉल केला तर तो म्हटला छोट्या बाळांना पण देतात. मग हा ड्रॉप आम्ही विसरलो होतो तो देतो आता दिवसातून 2 वेळा 0.5 ml. आणि एक व्हेरी फेमस औषध आहे कॅलपॉल, तापासाठी आहे. ते घरात पाहिजे सगळ्यांच्या. आमच्या होतं पण ते फोडलेलं होतं. तर असं पाहिजे की फोडलं तर विदिन मंथ तुम्ही संपवायला पाहिजे ते. आणि दुसरं कोणतं नॅझल ड्रॉप, कोणता तो नॅझो क्लिअर, तो ड्रॉप सर्दीसाठी आहे आणि कॅलपॉल तापासाठी आहे. तर आता देतोय 0.5 ml. बरोबर ना विवान? इकले बघले इकले बघ इकले गोल आहे गोल गोल आहे ना. थोडेसे राहिले थोडेसे तसंच बंद. वेगवेगळ्या मेडिकलमध्ये वेगवेगळे आहेत सजेशन्स. डॉक्टरनी लिहून दिलं तर घ्यायला पाहिजे होतं पण त्यांच्या सिस्टममध्ये असं एरर येत होता की 4 वर्षापेक्षा छोट्या बाळाला द्यायचं नाही. मित्रांनो जेवण करूयात. वाजलेले आहेत 7:45. भूक नाही आहे जास्त. खाऊ आता थोडं थोडं. उद्या भाजीपाला आणायला जावं लागेल सकाळी. थोडंच आणा गव्हाची शेंगा. आज काय जेवायला? चपाती भाजी. भाजी कोणती आहे? कोबी, पत्ता कोबी आणि वरण भात. चला जेवण करू आता. बघू दे मला. झोळीतून काढला हे बघा प्रवीण. हां ठीक आहे मग दे ना औषध. काय मला औषध द्यायचं? पण खाली टाका बघू मेजर करून. टेम्परेचर वाजतं ते मग बघायचं. झालं. झोप पण आली. सगळं होते. दुखतंय पण. हा कोमट पाण्याने थोडेसे पुसून काढू. आता नाकात सोडणार नोझलचं. डॉक्टर म्हणले ते नोझलचं तेव्हा सोडा म्हणजे जेव्हा तुम्ही फीड करणार. मित्रांनो नॉर्मल ताप आहे विवानला पण सर्दी झाली त्याच्यामुळे त्याला चिडचिड होती. सांगता पण येत नाही बाळाला आमच्या. जास्त काही नाही आहे पण सगळं वातावरण खराब होतं. कोणी आजारी असलं घरात तर आता औषधं वगैरे दिलेले आहेत आम्ही. प्रत्येक 6-6 तासाला तापाची औषधं आणि प्रत्येक 6 तासाला ताप येतो. तर औषध दिले आता बघूयात. लोकल बल्ला हो. लोकल लोकल बल्ला हो. चला आजचा ब्लॉग आपण इथेच संपूयात. काल आता विवानसोबत थोडा टाइम स्पेंड करू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू.